मंगळवारी बेळगावमध्ये केडीपी बैठक बोलावण्यात आली होती। या बैठकीत सरकारी शाळांच्या उन्नतीकरणाबाबत तसेच शिक्षकांच्या समस्यांबाबत महत्त्वपूर्ण चर्चा झाली। शिक्षकांच्या समस्यांना योग्य उत्तर मिळालं नाही। या पार्श्वभूमीवर कागवाडचे आमदार राजू कागे यांनी बीईओना फटकारलं। बेळगाव जिल्हा परिषद सभागृहात झालेल्या केडीपी बैठकीत बैलहोंगलचे आमदार महांतेश कौजलगींनी आपल्या मतदारसंघात सरकारकडून शाळांचं उन्नतीकरण न झाल्याची तक्रार मांडली। यावर प्रत्युत्तर देताना विभागीय शिक्षणाधिकारी म्हणाले की बोर्डाकडून अधिसूचना आली होती, केवळ माध्यमिक शाळांची माहिती मागवली होती आणि तीच पाठवण्यात आली होती। एकूण 57 शाळांचं उन्नतीकरण करण्यात आलं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। आमदार आसिफ सेठ आणि एमएलसी गणेश हुक्केरी यांनी याबाबत आपल्याला माहितीच देण्यात आली नाही म्हणून नाराजी व्यक्त केली। यावर जिल्हा परिषद सीईओ राहुल शिंदे यांनी शाळांची यादी तयार करून आमदारांच्या निदर्शनास आणून देत काम हाती घेण्याची सूचना केली। दरम्यान कागवाडचे आमदार राजू कागे यांनी सरकारी शाळांमधील शिक्षकांच्या समस्यांवर नाराजी व्यक्त केली। केडीपी बैठकीत किरकोळ विषयांवर चर्चा करणं योग्य नाही असं म्हणत बीईओना फैलावर घेतलं। ಸರ್ ಈಗ ಅದು SDMC ಅವರು HM ಸರಿ ಇನ್ನೊಬ್ಬರು ಶಿಕ್ಷಕರು ಇದಿಲ್ಲ ಅಂತ ಬರ್ತಾರೆ ಸರ್, ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಸರ್, ಅವ್ರ ವಿರುದ್ಧ HM ರಿಪೋರ್ಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಸರ್। ನಾನು ಹೋದ ಮಕ್ಕಳುಗಳಿಗೆಲ್ಲ HM ಸ್ವಲ್ಪ ಮೈಂಡ್ ವಾಶ್ ಮಾಡಿಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಸರ್। ಮಕ್ಕಳು ಯಾರು BO ಸಾಹೇಬ್ರ ನೀವು ರಿಪೋರ್ಟ್ ಹೇಳ್ರಿ, ಪಾಪ DDP ಏನ್ ಗೊತ್ತಾ, ನೀವು ಹೇಳ್ರಿ ಏನದ ಪರಿಸ್ಥಿತಿ ವಾಸ್ತುಸ್ಥಿತಿ ಹೇಳ್ರಿ, ಅದಕ್ಕೆ ಬರ್ರಿ, ನನಗೇನು ನೀವು ಇಟ್ಕೊಂಡ್ಕೊಂಡ್ರೆ ನನಗೇನಾಗಬೇಕೈತಿ, ನಿಮ್ ಟೀಚರ್ಗಳಿಗೆ ತೊಂದರೆ ಇಲ್ಲೋ, ಮ್ಯಾನೇಜ್ಮೆಂಟ್ ಏನ್ ಮಾಡ್ಲಾದೈತಿ, ಇವು ಏನು ಸಣ್ಣ ವಿಷಯಗಳು ಇದ್ರು ನಾವೆಲ್ಲಿ ಕೆಡಿಪಿದಾಗ ಚರ್ಚೆ ಮಾಡೋ ಚರ್ಚೆ ವಿಷಯಗಳು ಏನ್ರಿ ಇವ ಸಣ್ಣ ವಿಷಯಗಳು ತೆಗಿಬಾರ್ದು ನಾವಿಲ್ಲ, ನಮಗೂ ಮಾನ ಮರ್ಯಾದೆ ಅಲ್ಲ, ನಿಮಗೂ ಅಲ್ಲ। ಏನ್ರಿ ಇದ 10 ಸಲ ನೋಡ್ರಿ, ನಾನು ಮಾತಾಡೋದು ಇದು ಸರ್, ನೀವು ತಪ್ಪು ಮಾತಾಡಿದ್ರೆ ಬಹಳ ಒಳ್ಳೆ ಶಿಕ್ಷಕರ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಡ್ರಿ, ನಾನು ಇವತ್ತ ಬಿಟ್ಟಿದ್ದೆ ಅದು ಗೊತ್ತಿಲ್ಲ। ನನ್ನ ಸಮಸ್ಯೆ ಅಲ್ಲಪ್ಪ, ನನಗೇನು ಸಮಸ್ಯೆ ಇಲ್ಲ, ಅವ್ರದ್ದು ನಿಮ್ಮಲ್ಲೇ ಸಮಸ್ಯೆ, ನನ್ನ ಸಮಸ್ಯೆ ನನಗೆ ಸಮಸ್ಯೆ ಆಗುತ್ತೆ, ನನಗೇನು ಸಮಸ್ಯೆ ಆಗಲ್ಲ। ಬರ್ತಿದ್ದೀರಾ ಧಾರವಾಡಿಗೆ? HM ಇದಾರ? HM ರಿಪೋರ್ಟ್ ಅಲ್ಲಿ ಕೇಳಿಸ್ತಾರೆ, ನಾನು ಸಸ್ಪೆಂಡ್ ಚರ್ಚೆ ಬಹಳ ಲೈಂಗಿ ಮಾಡಲಾಗ ತೆಗೆದ ನಾನು ರಿಪೋರ್ಟ್ ನಾನು ಡೈರೆಕ್ಟ್ಲಿ ಕಳಿಸ್ಕೊಡ್ತೀನಿ, ನನಗೆ ಕಳಿಸ್ಕೊಡಿ। डीडीपीआयकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं बीईओनी खरी परिस्थिती स्पष्ट करावी अशी त्यांची मागणी होती। व्यासपीठावर बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ, एमएलसी प्रकाश हुक्केरी, जिल्हा परिषद सीईओ राहुल शिंदे, शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे आदी मान्यवर उपस्थित होते। विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव।